नमस्कार, आज आपण बनवणार आहोत भरलेलं पापलेट। त्यासाठी लागणारं साहित्य खालीलप्रमाणे आहे। मी मार्केटमधनच जेव्हा फिश विकत घेतलं तेव्हा अशा प्रकारे कट करून घेतलेलं। आता आपण पहिलं कोकम पाण्यात भिजत घालू। ते मुरल्यावर आपण ते पापलेटला लावून घेऊ छान प्रकारे। दोन्ही बाजूने लावून घ्यायचे पापलेटला ते। आता दोन्ही साइडला हळद लावून ते एका बाजूला मॅरिनेट करून ठेवायचं। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण लसणाची 7-8 पाकळ्या, आलं, मिरच्या तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार, ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून हे वाटण घ्यायचं। अशा प्रकारे आपलं वाटण वाटून झालेलं आहे। आता आपण 2 चमचे तेलात हे वाटण भाजून घेऊ, थोडं शिजवून घेऊ हे वाटण। या वाटणात मी आता कोळंबी घेतलेल्या फार कमी आहेत, छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायच्या, म्हणजे जेव्हा आपण पापलेटमध्ये हे सारण भरू तेव्हा कोळंबीचा पण फ्लेवर येतो। त्यात आपण सुके मसाले घालू, हळद, मालवणी मसाला, आगरी कोळी मसाला आणि धना पावडर, मीठ तुमच्या आवडीनुसार तुमच्या तिखटानुसार तुम्ही मसाले घालू शकता। आता हे मिश्रण भाजून घ्यायचं आहे आपल्याला। ते थोडंफार सुकं झालं पाहिजे कारण आपण ते पापलेटच्या आत भरणार आहोत। अशा प्रकारे ते सुकं वाटण जे आपण तेलावर परतून घेतलं आहे, आता आपण ते पापलेटमध्ये भरून घेऊ। पापलेटमध्ये ते सारण थंड झाल्यावर भरायचं आहे, गरम गरम नाही भरायचं। हे सारण पापलेटमध्ये भरून झालेलं आहे। इकडे मी रवा आणि तांदळाचं पीठ घेतलंय। त्यात जे मगाशी घातलेले सुके मसाले होते तेच यात पुन्हा घातले आहेत। आणि हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। भरलेल्या पापलेटला उरलेले सुके मसाले आहेत ते आपण आता लावून घेऊ। आता आपण या पापलेटला धाग्याने बांधून घेऊ, कारण जर धाग्याने नाही बांधलं तर जेव्हा आपण फिश फ्राय करणार तेव्हा ते सारण बाहेर पडू शकतं। फिश फ्राय म्हटलं की तेल हे आलंच, त्याशिवाय तुमची फिश चांगली फ्राय होणार नाही। जसं आपण बाकीच्या फिश फ्राय करतो तशीच ही सुद्धा करायची। फिश परतताना एखादा काविलता आणि दुसऱ्या बाजूला सुरी किंवा दुसरा काविलता याची मदत घ्या, जेणेकरून ते व्यवस्थित परतून होईल। अशा प्रकारे भरला पापलेट तयार आहे। नक्की ट्राय करा।